कुठे बोगस मतदार तर कुठे पैसे वाटपाचा आरोप। अंबरनाथमध्ये ही घटना घडली आहे। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 200 बोगस मतदार असल्याचा आरोप आहे। प्रभाग क्रमांक 28 या ठिकाणी मतदारांना पैसे वाटल्याचाही आरोप आहे। ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा शिंदेच्या शिवसेनेने आरोप केलेला आहे। ही तीनही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 200 बोगस मतदार असल्याचा आरोप करण्यात आलाय। दुसरीकडे अंबरनाथमध्येच मतदारांना पैसे सुद्धा वाटण्यात आलेले आहेत। ईव्हीएम मध्ये सुद्धा छेडछाड झालेली आहे असा आरोप शिंदेच्या सेनेनं केलेला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधींनी आढावा घेतला, पाहूयात। अंबरनाथ नगर परिषदेच्या 59 जागांसाठी आज मतदान होणार आहे। मात्र याआधीच 200 बोगस मतदार असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत या ठिकाणी 200 नागरिकांना पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या इमारतीमध्ये या सगळ्या मतदारांना ज्यांच्यावर संशय आहेत या सगळ्या मतदारांना या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांची सखोल चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू करण्यात आली आणि यानंतरच यांच्यावर गुन्हा देखील दाखल करणार असल्याचं पोलिसांनी माहिती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। आणि यानंतरची बातमी आहे नाशिकमधून। सिन्नरच्या प्रभाग 2 मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडण्यात आलेले आहे। बनावट आधार कार्ड बनवून मतदाराला पकडण्यात आलेले। त्यानं मतदानासाठी तो बनावट आधार कार्ड घेऊन आलेला होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला आता थेट पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। सर, नेमकी काय घटना घडली, आता काय माहिती आपल्याकडे? केंद्राध्यक्ष यांच्याकडून तक्रार प्राप्त झालेली आहे, ती तात्काळ दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत। त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे बोगस मतदाराला आणि पुढील त्याच्यावर जी कायदेशीर ती जी फिर्याद देतील केंद्राध्यक्ष त्या पद्धतीने आम्ही दाखल करून कारवाई करीत आहोत। तर आपण ही तीनही दृश्य पाहतोय। नगरपंचायत मतदानावेळी काही ठिकाणी गोंधळ झालेला होता, ज्यामध्ये ईव्हीएमचं बटनच दाबत नव्हतं, त्यामुळे कोपरगावमध्ये गोंधळ झाला। मतदान पुन्हा सुरू करण्यात आलं। यानंतर खोली क्रमांकच मिळत नव्हता, त्यामुळे अंबरनाथमध्ये सुद्धा मतदारांची धांदल उडाली। 5च खोल्या या ठिकाणी होत्या आणि खोली क्रमांक 6 हा देण्यात आलेला होता। नंतर सिन्नरमध्ये 2 मतदान केंद्रांवरती बोगस मतदार पकडण्यात आले, त्यामुळे सुद्धा या ठिकाणी एकच खळबळ माजली। एक मोठी बातमी, सातारा फलटणमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ झालेला आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं कळतंय। ईव्हीएमचं बटनच दाबत नाही, त्यामुळे गोंधळ झालाय। साताऱ्याच्या फलटणमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहतोय आज काही ठिकाणी मतदान पार पडतंय, मात्र ईव्हीएमचं बटनच दाबत नसल्यानं साताऱ्याच्या फलटणमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली। मोठ्या संख्येने नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत, मात्र ईव्हीएमचं बटनच दाबत नव्हतं, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडून घेऊयात। संतोष, आपण पाहतोय नागरिक तर मतदानासाठी घराबाहेर पडले, मात्र ईव्हीएमचंच बटन दाबत नव्हतं, नेमकं काय घडलं? नक्कीच सेजल, खरं तर 7:30 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली। मात्र फलटण नगरपालिकेचं जे प्रभाग क्रमांक 13 आहे या ठिकाणी ईव्हीएमचं मशीन जे आहे ते दबत नसल्यामुळं या ठिकाणी गोंधळ उडालेला पाहिजे। कारण आता ह्या ठिकाणची मतदानाची प्रक्रिया देखील थांबवलेली आहे आणि नागरिकांनी याबाबत आहे की याआधी हे का करता आलं नाही याबाबत बाब जे आहे ते या ठिकाणी विचारला जात आहे। त्यामुळे आता जर पाहिलं तर या ठिकाणी मतदान थांबवलेलं पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। ईव्हीएमचं बटन दाबलं जात नाही, त्यामुळे आता नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। साताऱ्याच्या फलटणमध्ये मतदान केंद्रावरती झालेला गोंधळ आपण पाहतोय।